नगरसेवक पद महानगरपालिकेच्या निवडणुका यासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख लोटल्या गेली आणि आता जे चित्र आहे की लढती नेमका कशा होणार आहेत ते समोर आलंय, स्पष्ट झालंय. अनेक प्रभागांमध्ये चौरंगी, कुठं पंचरंगी निवडणुका होत आहेत. काही ठिकाणी दोन माजी नगरसेवक एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकले, तर काही ठिकाणी बंडखोरी करून अन्य पक्षात गेलेल्या उमेदवारांनी भाजपसह अन्य पक्षांनाही आव्हान दिलंय. त्यामुळे 13 जागांवर पुण्यात तुल्यबळ उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार आहे आणि पुणेकरांना ही एक घटना जी आहे ते अनुभवता येणार आहे. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स मराठी. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत 41 प्रभागांमध्ये 165 जागांवर 1165 उमेदवार उभे आहेत. यंदाच्या निवडणुकीत बंडखोरी झालीच आहे, पण युती आणि आघाडीमध्ये जागा वाटपाचा गोंधळ पाहायला मिळाल्यानं एबी फॉर्म वाटपाचा गोंधळ जो आहे तो झालेलाच होता. अनेक प्रभागांमध्ये युती आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या समोर आव्हान देत नाईलाजास्तव उभे ठाकलेत आणि त्यांना आता मित्र पक्षांनाही मैत्रीपूर्ण लढतीचं स्वरूप जे आहे ते त्या निवडणुकीला द्यावं लागलंय. निवडणुकीच्या रिंगणात पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा आमने सामने, ज्यामध्ये आपण जर नाव घ्यायचं म्हटलं तर भाजपचे गणेश बिडकर आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष आहे. 2017च्या निवडणुकीत दोघंही एकमेकांच्या विरोधात उभे होते. आता मात्र परिस्थिती थोडी वेगळी आहे. यात 2017च्या निवडणुकीमध्ये बिडकरांचा पराभव झाला होता. मात्र यावेळेस बिडकर यांच्या समोर धंगेकर जे आहेत, रवींद्र धंगेकर, ते स्वतः नसून त्यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर जे आहेत ते उभे राहिले. भाजपमधून बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले अमोल बालवडकर यांनी भाजपच्या लहू बालवडकर यांच्या विरोधात चांगलेच दंड थोपटल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या समोर भाजपचे गणेश कळमकर जे आहेत ते आव्हान देत उभे ठाकले आहेत. आता शिवाजीनगर जो भाग आहे तिथं पारंपरिक प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या भाजपच्या रेश्मा भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता बहिरड यांच्यात पुन्हा एकदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. 2017च्या निवडणुकीत भोसले यांनी बहिरड यांचा पराभव केला होता. त्याचप्रमाणे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांच्या विरोधात भाजपच्या डॉक्टर निवेदिता एकबोटे याच प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. सहकारनगर भागात 6 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आबा बागुल यांच्या विरोधात भाजपचे महेश वाबळे यांचं आव्हान. याच ठिकाणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप यांना भाजपच्या वीणा घोष यांनी आव्हान दिलंय. पुण्यातील सर्वात मोठा प्रभाग नंबर 38 मध्ये राष्ट्रवादीचे दत्तात्रय धनकवडे विरुद्ध भाजपचे संदीप बेलदरे यांच्यात लढत होताना दिसते. तसेच राष्ट्रवादीचे प्रकाश कदम यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसंत मोरे या 2 माजी नगरसेवकांमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. कोंढवा बुद्रुक येवलेवाडी भागात भाजपच्या रंजना टिळेकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगाधर बधे यांच्यात तुल्यबळ जी लढत आहे ती पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये गेलेले प्रशांत जगताप आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले अभिजित शिवरकर यांच्यातील लढतीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचप्रमाणे आता अशा कोणत्या लढती आहेत जिथं भाजप विरुद्ध राष्ट्रवादी किंवा भाजप विरुद्ध बंडखोर असं आहे, तर बघा, प्रभाग क्रमांक 5 कल्याणी नगर वडगाव शेरी इथून भाजपचे नारायण गलांडे विरुद्ध राष्ट्रवादीकडून सचिन भगत. त्यानंतर आहे प्रभाग क्रमांक 7 गोखलेनगर वाकडेवाडी इथून भाजपच्या रेश्मा भोसले विरुद्ध दत्ता बहिरड जे राष्ट्रवादीचे आहेत. तिसरा आहे प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडी इथून भाजपचे सनी निमन विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रकाश ढोरे हे एकमेकांसमोर जे आहे ते उभे टाकलेले पाहायला मिळतात. त्यानंतर आहे अजून एक गाजलेला प्रभाग क्रमांक 9 अर्थात सूस बाणेर पाषाण इथून भाजपचे गणेश कळमकर विरुद्ध राष्ट्रवादीच्या बाबूराव चांदेरे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 9 सूस बाणेर पाषाण इथून भाजपचे लहू बालवडकर जे आहेत त्यांना राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर यांनी कट्टर असं जे आहे ते आव्हान उभं केलं आहे. त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक 12 इथून जो शिवाजीनगर आणि मॉडेल कॉलनीचा भाग येतो इथून भाजपच्या डॉक्टर निवेदिता एकबोटे विरुद्ध राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोडके. प्रभाग क्रमांक 14 कोरेगाव पार्क मुंडवा इथून भाजपचे उमेश गायकवाड विरुद्ध राष्ट्रवादीचे बंडू गायकवाड विरुद्ध मनसेचे बाबू वागसकर अशी तिहेरी लढत जी ती पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 18 वानवडी साळुंके विहार इथून काँग्रेसचे प्रशांत जगताप विरुद्ध भाजपचे अभिजित शिवरकर हे लढत पाहायला मिळेल. प्रभाग क्रमांक 24 अर्थातच कसबा कमला नेहरू रुग्णालय इथून भाजपचे गणेश बिडकर विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रणव धंगेकर जे आहेत ते एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.
प्रभाग क्रमांक 36 सहकारनगर पद्मावती इथून राष्ट्रवादीचे सुभाष जगताप यांना भाजपच्या वीणा गणेश घोष यांनी आव्हान दिलंय. प्रभाग क्रमांक 38 तो आहे बालाजीनगर आंबेगाव आणि कात्रज इथून राष्ट्रवादीचे दत्तात्रय धनकवडे विरुद्ध भाजपचे संदीप बेलदरे हे एकमेकांसमोर उभे आहेत. प्रभाग क्रमांक 38 मध्येच ज्याच्यात बालाजीनगर आंबेगाव कात्रजचा भाग आहे इथून राष्ट्रवादीचे प्रकाश कदम विरुद्ध ठाकरे यांच्या शिवसेनेचे वसंत मोरे विरुद्ध एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे स्वराज बाबर विरुद्ध भाजपचे व्यंकोजी खोपडे अशी चौरंगी लढत प्रभाग क्रमांक 38 मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 40 जो आहे तो आहे कोंढवा बुद्रुक आणि येवलेवाडी इथून भाजपचे रंजना टिळेकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या गंगाधर बधे यांच्याची लढत आहे ती पाहायला मिळते. तर या होत्या पुणे महानगरपालिकेमधल्या प्रभागांमध्ये लढवल्या जाणाऱ्या 13 मुख्य चुरशीच्या लढती ज्या अख्ख्या पुणेकरांचं लक्ष वेधून घेत आहेत. आम्ही या संदर्भातले सर्व अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत असेच पोहोचत राहू. पाहत राहा लेट्स अप मराठी.